वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ लक्षलाभायुताय सिद्धिबुद्धिसहिताय गणपते नमः। ॐ लक्षलाभायुताय सिद्धिबुद्धिसहिताय गणपते नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिवी देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वनामाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राये निरता प्रणता समतमा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनार्थ परित्राण पारायण सर्वस्येति हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी 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 नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने, भगवान रामेश्वर यांच्या कृपेने आणि भगवान राघवेश्वराच्या कृपेने या भूमीत असणाऱ्या सर्व देव देवतांच्या कृपेने आज हा नवरात्र सोहळा नवदुर्गा महिमा पार पडत आहे. याकरिता प्रथम मी येथील कार्यकर्त्यांसाठी जोरात टाळी वाजवायची, कारण हे जे मित्रमंडळ आहे हे नवतरुण असून देखील डीजेच्या तालावर न नाचता त्यांनी धर्माची सेवा केली आणि हा धर्म अविरत पुढे चालू राहो अशी जगदंबेच्या चरणी आपण प्रार्थना करूया. शरणागत दीनार्थ परित्राण पारायण सर्वसेती हरे देवी नारायणी नमोस्तुते. बघा, या मोबाईलच्या युगात देखील या कार्यकर्त्यांनी धर्माची सेवा घेऊन आपल्या या बुद्धीचा उपयोग अत्यंत काटेकोरपणे केलेला आहे. म्हणून या कार्यकर्त्यांच्या हाताने अशीच सेवा घडत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते. मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज यांनी नवदुर्गा महिमा अतिशय सुंदरपणे 9 दिवस मांडला. ही गावकऱ्यांसाठी आणि तुम्हा आम्हांसाठी अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. त्यासाठी महाराजांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. मठाधिपती स्वामी कैलासानंद गिरी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आणि तुम्हा सर्वांच्या रूपात बसलेल्या माझ्या रामाला साष्टांग प्रणिपात करून मी आजच्या प्रवचनाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करते. या देवी सर्वभूतेषु सर्वभक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू घेऊन येशी जय अम्बे जगदंबे जगदंबे जगदंबे. नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू. नवरात्र उत्सवाची प्रथम देवी शैलपुत्री. शैलपुत्री ही अगोदर शैलपुत्री होण्या अगोदर काय होती हे आपण 9 दिवस ऐकलेलंच आहे नवदुर्गा महिमामध्ये. तरीही मी त्यावर अवजडता नजर टाकून माझ्या वाणीने ती व्यक्त करत आहे. शैलपुत्री देवी होण्या अगोदर ती दक्ष प्रजापतीची कन्या होती आणि दक्ष प्रजापतीची कन्या असताना कशी होती ती? हट्टी होती. बघा, अलीकडच्या मुली देखील हट्टी असतात. मग ज्या मुली हट्टी असतात त्या ऐकत नाही आणि आपल्या आईवडिलांच्या विरोधात वागतात, ते सती स्वरूप समजावं.
आणि शैलपुत्री म्हणजे माझी माता पार्वती ही समजदार स्वरूपे जी दक्ष प्रजापतीच्या पोटी अगोदर जन्माला आलेली होती आणि तिने ज्या चुका केल्या त्या चुका परत करायच्या नाही असा भाव भगवान महादेवांच्या मनी होता. म्हणून त्यांनी तिची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर ती शैलपुत्री म्हणून जन्माला आली आहे हिमालय राजाच्या पोटी. आणि हिमालय राजाच्या पोटी जन्माला आल्यानंतर तिच्या त्या अगोदरच्या जन्माचा भाव तिच्या पार्वती जन्मामध्ये राहू नये म्हणून तिने ब्रह्मचारिणी म्हणून तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या करत असताना तिला सतत वाटायचं की भगवान देव महादेव हे तिचे पती आहेत आणि पती असल्यामुळे ती त्या भावानेच त्या महादेवांची पूजा करायची आणि तिचा तो भाव पती रूपाचा असल्यामुळे भगवान महादेव तो स्वीकारत नव्हते. आणि भक्तीची पराकाष्ठा असणाऱ्या नंदीला त्याचं वारंवार वाईट वाटायचं की माझी माता जी अगोदरच्या जन्मामध्ये सती होती, सती रूपातही तिने खूप भोगलंय आणि अजूनही प्रभू माझ्या मातेची परीक्षा घेत आहे. याच नंदीला फार वाटायचं, वाईट वाटायचं. नंदी म्हणजे साक्षात भक्तीचं दैवत. ज्याला कुणा भक्ती शिकायची असेल तर त्यांनी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम नंदीच्या चरणी प्रार्थना करून म्हणायचे की मला भक्ती कशी करायची ते मला तू शिकव. कारण भक्तीचा अपमान सहन नाही झाला, अपमान सहन नाही झाला. उडी मारली होती ना मागच्या वेळेला, उडी मारली मागच्या वेळेला. पतीचा अपमान सहन नाही झाला, उडी मारली होती ना मागच्या वेळेला. ओळखला कावा ती म्हणे महादेवा, तिने ओळखला कावा ती म्हणे महादेवा. डोळ्यासे मी तुमच्या चरणाची, डोळ्यासे मी तुमच्या चरणाची. शंभसाठी काल कसली तपाला सुध नाही देहाची. शंभसाठी काल कसली तपाला सुध नाही देहाची. शंभूसाठी काळ बसली तपाला सुध नाही देहाची. शंभूसाठी काळ बसली तपाला सुध नाही देहाची. अशी ही ब्रह्मचारिणी माता तपस्याला बसलीये आणि तिची ही तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी विष्णूंनी हिमालय राजाला सांगितले की जी दक्ष राजाने चूक केली ती चूक तू करायची नाहीये. शिवाला माता पार्वती भेटण्यासाठी जे पण काही उपाय असतील ते उपाय तू करायचे. म्हणून बघा एक पिता जो आहे तो सदैव मुलीची बाजू घेत असतो, लेकीची बाजू घेत असतो. कारण ते हिमालय राजाचं स्वरूप आहे. कारण या पृथ्वीवर भाव हिमालय राजाचा सुद्धा आहे. आणि काही आई वडील ऐकत नाही, वडील ऐकत नाही, ते दक्ष प्रजापतीचा भाव आहे. म्हणजे बघा भाव किती ठिकाणी वेगळा वेगळा असतो आणि भगवंत हा भावाचा भुकेला आहे. आणि नंदीने हेच सांगितलंय की भक्ती कशी करावी हे मातेला समजावून सांगितलं आणि तिचं ब्रह्मचारिणी स्वरूप पूर्ण केलंय. आणि भगवान महादेव प्रसन्न होऊन तिला ब्रह्मचारिणी हे नाव प्रदान केलेलं आहे. आणि पुढील याच्यामध्ये चंद्रघंटा देवी, चंद्रघंटा देवी कशी झाली तर
विवाहानंतर ज्यावेळेस माता पार्वती आणि शंकर ज्यावेळेस विवाहानंतर कैलास पर्वतावर येतात आणि माता बघते की कैलासावर सर्व वस्तू ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. आता आपण गृहिणीच बघा, जर घराच्या बाहेरून आलो आणि घरातल्या वस्तू जर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या तर आपण कितीही आवरलेला असलं तरी आपण तो जो आवरलेला आपला जो मेकअप आहे तो तसाच ठेवून आपण लगेच बांगड्यावरती करून आपण कामाला लागतो, बरोबर? कारण का हा माता पार्वतीचा भाव आहे. माता पार्वतीनेही विवाह झालेला आहे तरी पण तिने कैलासावर लगेच ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू होत्या, चुकीच्या ठिकाणी होत्या, त्या तिने बरोबर जागी ठेवून आपला धर्म पाळलेला आहे. आणि ती आवरत असताना जातकसूर नावाचा असुर येऊन आक्रमण करतोय आणि तो जातकासूर कसा असतो, त्याचं रूप कसं असतं तर वटवाघळाचं असतं. या वटवाघळाच्या रूपात तो जेव्हा आक्रमण करतो तेव्हा ती माता पार्वतीकडे जाते. माता पार्वती ही शिवाकडे जाते आणि मदत मागते, पण शिव ध्यानस्थ असता आणि ध्यानस्थ शिवाची जी शक्ती आहे ती पार्वती माताला मदत करते आणि जातकासुराचा वध होतोय. म्हणून ती चंद्रघंटा, कारण आकाशामध्ये सर्वत्र वटवाघूळ अंधाराच्या रूपात होते आणि तिने आपली घंटा वाजवली आणि त्या वटवाघळाला जागृत केलेले आणि जागृत करून तिने त्याच्या त्या मस्तकावर तो घंटा आपटलेला आहे आणि तिचा जे वाहन होतं लांडगा, त्या लांडग्याने त्याच्यावर झेप घेऊन जातकासुराचा वध केलाय. म्हणून ती चंद्रघंटा. म्हणून पूजेमध्ये सुरुवातीला घंटेचंच पूजन व्हायला पाहिजे, कारण घंटा वाजून पूजा केल्यानंतर तिथल्या नकारात्मक ज्या ऊर्जा असतात, नकारात्मक ज्या शक्ती असतात त्या दूर जातात आणि आपली पूजा ही सफल होते. गणपतीचं पूजन, गणेशजीचं पूजन हे केलं पाहिजे, पण सर्वात आधी घंटा पूजन महत्वाचं आहे. हे चंद्रघंटा मातेचं महत्व आहे. आता चौथी देवी कुष्मांडा. कुष्मांडा देवी ही सूर्यमंडलात वास करते आणि ही समस्त प्राणी मात्रामध्ये ऊर्जा रूपाने वास करते. म्हणून सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाला की अर्घ्य द्यायचं असतं. आपण त्या दिवशी बघितलं आणि महाराजांनी ते प्रॅक्टिकल म्हणजे दाखवलंय करून की कसं द्यायचंय. आणि अर्घ्य देताना त्याचे आपल्या चरणावर त्याचे शिंतोडे आले नाही पाहिजे हे दाखवलं. तेव्हा तुम्ही सर्वांनी जर रोज सूर्याला अर्घ्य दिलं तर माता कुष्मांडाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. हे माता कुष्मांडाचं महत्व आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जर माता कुष्मांडाची आणि सूर्योदयाची जर तुम्ही अर्घ्य देऊन पूजा केली अर्घ्य देऊन जर तुम्ही पूजा केली तर तुमच्याही जीवनात सूर्योदय नक्कीच चांगला होईल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल. सूर्यासारखी तुमची ही कीर्ती राहील. बघा, अनंत राजे आले, महाराजे आले, कितीतरी इतिहास झाला, पण सूर्यदेव त्याचे साक्षी आहे. आणि आपणही इतिहासात नक्कीच आपलं नाव घेऊ, नाव कमवू. ही कुष्मांडा मातेच्या सेवेची फळ आहे. आई गंबाबाई आज आली गोंधळाला, आई गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला, आली गोंधळाला जरा
वाजवा संभळाला हरी गोंधळाला जरा वाजवा संभळाला हरी गोंधळाला जरा संभळाला संबळाच्या तालावरती आईला नाचू द्या संभळाच्या तालावरती आईला नाचू द्या संबळाच्या तालावरी आईला खेळू द्या संभळाच्या तालावरती आईला खेळू द्या आईला खेळू द्या जरा वाजवा संभळाला आईला खेळू द्या जरा वाजवा संभळाला आईला खेळू द्या देवा चरणावर लोळू द्या आईला खेळू द्या देवा चरणावर लोळू द्या बोलो जगदंबा माता माता की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोल जगदंबा माता की जय अशी ही माता कुष्मंडा. त्यानंतर स्कंद माता. स्कंद म्हणजे ज्ञानी तज्ञ, जो माता पार्वतीने ज्याला जन्म दिला असा तो स्कंद, म्हणून ती स्कंद माता. आपण बघितलं सर्व देवी ह्या एकट्या स्वरूपात आहे, स्त्री स्वरूपे फक्त, आणि हीच एकमात्र देवी अशी आहे स्कंद माता की तिच्या कुशीमध्ये तिचं बाळ स्कंद आहे, आणि हिची पूजा केली की स्कंदाची कृपा आपोआपच होत असते. म्हणून ह्या देवीचं विशेष महत्व आहे. म्हणून माता भगिनींनी स्कंद माताची सेवा जरूर करावी, कारण इथे दुहेरी फळ आहे, एकेरी नाही, दुहेरी फळ आहे. कारण स्कंद म्हणजे कार्तिकेय, आणि त्या दिवशी महाराजांनी सांगितलं की कार्तिकेय म्हणजे स्कंद, आणि स्कंद हाच जेव्हा देव आणि असुर यांचा संग्राम चालू असतो तेव्हा त्याची सेनापती म्हणून नियुक्ती करतात आणि तारकासुराचा वध करतात. आणि ह्या कार्तिक स्वामींचं दर्शन फक्त वर्षातून एकदा असतं, तेही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावर. आणि या कृतिका नक्षत्रावर जो पण कोणी कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेईल त्याच्या जीवनातल्या सर्व अडीअडचणींना मार्ग सापडत असतो. तेव्हा माता भगिनींनी लक्षात ठेवा की कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावर स्कंदाचं दर्शन घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला ही कथा ऐकल्याचं काहीतरी फळ तुमच्या पदरी पडेल. शरणागत दिनार्थ परित्राण पारायण सर्वस्वेती हरे देवी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु सर्वदया रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मंडा आणि स्कंद माता. आता यानंतर कात्यायनी. कात्यायनी का झाली तर ती कात्यायन ऋषींच्या घरी तिने जन्म घेतला. कात्यायन ऋषींना वाटत होतं की त्यांना पुत्री नाही, म्हणून त्यांनी आई जगदंबेची तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या करून त्यांनी जगदंबेला प्रसन्न केलं, आणि प्रसन्न करून जगदंबा त्यांच्या घरी जन्माला आलेली आहे, म्हणून ती कात्यायनी. आणि तिची त्यांनी पूजा केली म्हणून ती कात्यायनी